वेलकम ऑल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रसाद सर्स अभ्यास क्लासेसमध्ये. 6th स्टँडर्डचे सायन्सचे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. याआधी आपण चॅप्टर 1 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा व्हिडिओ अपलोड केलेला होता. आज या ठिकाणी आपण मेजरमेंट, जो 6th स्टँडर्डचा सेकंड चॅप्टर आहे अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस, तर त्या सेकंड चॅप्टरचे व्हिडिओ आज आपण डिस्कस करणार आहोत. तर चॅप्टरचं नाव आहे मेजरमेंट. तर बघा, मेजरमेंट कशासाठी लागतं, वाय वी नीड मेजरमेंट, तर ॲक्युरेसीसाठी. कशासाठी? ॲक्युरेसीसाठी. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक एक्झाम्पल दिले बघा. हा मुलगा इथं हाताचा यूज करून टेबलची लेंथ मेजरमेंट म्हणजे मोजण्याचा प्रयत्न करतो. पण बघा, आपण ही ज्यावेळेस असं हँडचा यूज करून जर लेंथ मोजत असू तर त्यामध्ये खूप सारे एरर्स येतात. त्यामुळं दिस इज नॉट द वे ऑफ करेक्ट वे ऑफ मेजरमेंट. आपण करेक्टली मेजरमेंट करू शकणार नाही. तर लेंथ मोजण्यासाठी स्पेसिफिक डिव्हाइस आहे. काय? रुलर, आपण ज्याला स्केल म्हणतो. तर स्केल यूज केल्याशिवाय आपल्याला ह्या टेबलची लेंथ प्रॉपर मोजताच येणार नाही. सो मेजरमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये खूप महत्वाचं असतं मेजरमेंट. बघा एक्झाम्पल मध्ये काय काय दिलेलं आहे. टेलर क्लोथ्स मोजण्यासाठी कशाचा यूज करतो? टेप. त्याच्यानंतर आपल्याला घरी मम्मी कुकिंग करत असताना स्पेसिफिक मेजरमेंट घेऊनच कुकिंग करते. त्याच्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी मोजण्यासाठी काय वापरतात? तर थर्मोमीटर. सो मेजरमेंट ही आपल्या डे टू डे लाईफचाच पार्ट आहे. आणि त्याच्यात फक्त नुसतं मेजरमेंट नाही, तर ॲक्युरेट मेजरमेंट खूप महत्वाचं असतं. ॲक्युरेट मेजरमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर बघा इथं डीड यू नो मध्ये काय दिलंय, तर ॲक्युरेट मेजरमेंट हेल्प्स इन. आता का बरं महत्वाचं असतं? इट इज इम्पॉर्टंट इन सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिसिन, कुकिंग, स्पोर्ट्स, आणि फक्त यांमध्येच नाही तर इन आवर डेली लाईफ. सो मेजरमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मेजरमेंटला खूप महत्व आहे. ओके, सो चला आता आपण प्रॉपर चॅप्टर चालू करूया. नेक्स्ट स्लाइड वरती मी तुम्हाला घेऊन जातो. बघा, या चॅप्टरच्या एंडला, म्हणजे हा चॅप्टर ज्यावेळेस कम्प्लीट होईल त्यावेळेस काय काय तुम्हाला शिकायला मिळणार आहे. बघा याच्यामध्ये दिलेले आहेत, एकदा तुम्ही रीड करून घ्या. सगळ्या गोष्टी या तुम्ही क्लिअर होतील तुमच्या ज्यावेळेस आपला चॅप्टर कम्प्लीट होईल. तर मग आपण डायरेक्ट काय करूया, आपण चॅप्टर स्टार्ट करूया. तर व्हॉट इज मेजरमेंट? मेजरमेंट म्हणजे काय? क्या होता है मेजरमेंट? तर बघा इथं, मेजरमेंट इज इक्वल टू नंबर प्लस युनिट. मेजरमेंट फक्त एक स्पेसिफिक नंबर नाही, तर मेजरमेंट नंबर प्लस युनिट इज नथिंग बट द मेजरमेंट. हे खूप महत्वाचं आहे. बघा काय मेजरमेंट म्हणजे काय? नंबर प्लस युनिट. आता आपण डेफिनेशन बघूया, डिटेल मध्ये डेफिनेशन बघूया. बघा काय म्हणते, मेजरमेंट इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग साइज, लेंथ, वेट, व्हॉल्यूम, टेम्परेचर ऑफ समथिंग युजिंग स्टँडर्ड टूल्स. प्रत्येक क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याकडे स्टँडर्ड टूल्स आहेत. टू मेजर ईच अँड एव्हरी क्वांटिटी वी हॅव अ स्टँडर्ड टूल्स. मग मेजरमेंट कशाची प्रोसेस आहे? तर बघा काय काय मोजू शकतो. वी कॅन मेजर और वी कॅन फाइंड साइज, लेंथ, वेट, व्हॉल्यूम, टेम्परेचर और समथिंग such things using a standard tools. फॉर एक्झाम्पल बघा, खाली एक रुलर दिले, स्केल म्हणू शकतो आपण. तर ते यूज करून आपण काय मेजर करू शकतो? लेंथ मेजर करू शकतो. ओके, पण इकडे सगळ्यात महत्वाचं की मेजरमेंट फक्त नंबर नसतो, तर नंबर प्लस युनिट. मेजरमेंट मतलब नंबर नहीं, तर नंबर प्लस उसका यूनिट इम्पॉर्टंट होता है मेजरमेंट में. ओके, सो इकडे बघा की कंपोनेंट्स मध्ये काय म्हणतोय, तर नंबर काय मेजरमेंट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस नंबर मधून आपल्याला काय आयडिया येते, नंबर से क्या आइडिया आती है? देखो, नंबर्स टेल्स अस हाउ मेनी और हाउ मच. ओके, एंड यूनिट टेल्स यू अबाउट क्वांटिटी. नंबर हमको क्या बताता है? वट एवर द क्वांटिटी वी आर मेजरिंग,
जो क्वांटिटी हम मेजर कर रहे हैं उसका अमाउंट नंबर बताता है, और यूनिट टेल्स अस इन्फॉर्मेशन अबाउट क्वांटिटी. हमको युनिट उसकी क्वांटिटी म्हणजे आपल्याला युनिट त्याची क्वांटिटी दाखवतं. फॉर एक्झाम्पल बघा, इथं आपण मेजरमेंट केली स्केल घेऊन, तर किती आली 10. ओके, 10 मीटर. ओके, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत बघा. 10 आपल्याला नंबर आहे आणि मीटर हे त्याचं युनिट आहे. 10 क्या है? 10 इज अ नंबर और मीटर क्या है? मीटर उसका यूनिट है. तो 10 इज अ नंबर, बट देखो अगर हमने सिर्फ 10 लिखा तो उसका कुछ मतलब नहीं होगा. आपण फक्त जर 10 लिहिलं तर त्याचा काही त्याची व्हॅल्यूच नसणार आहे. तर 10 काय? 10 मीटर, ग्राम, डिग्री सेल्सिअस काय? तर ते खूप महत्वाचं आहे. तर 10 मीटर, ज्यावेळेस मीटर लिहितो त्यावेळेसच आपल्याला कळतं की ती क्वांटिटी कशाची आहे. दैट क्वांटिटी इज द क्वांटिटी ऑफ लेंथ. ओके, सो वो क्वांटिटी कौन से कब हमको पता चलता है? जब हम उसके पीछे, नंबर के मागे, मतलब पीछे क्या लिखेंगे? यूनिट, प्रॉपर यूनिट लिखेंगे तभी पता चलता है. तो इसीलिए तर म्हणूनच म्हणतो मी की मेजरमेंट फक्त नंबर नाही, तर नंबर आणि त्या क्वांटिटीचं प्रॉपर युनिट. ओके, तर चला मग आपण आता नेक्स्ट स्लाइड बघूया त्याच्यामध्ये काय दिलेलं. ओके, बघा आता नेक्स्ट स्लाइड वरती काय म्हणतात, तर रियल लाइफ एग्जांपल्स ऑफ मेजरमेंट. आता आपल्याला काय बघायचंय? हमको क्या देखना है इधर? रियल लाइफ एग्जांपल्स ऑफ मेजरमेंट. व्हाई वी मेजर इन डेली लाइफ. हम मेजरमेंट क्यों करते हैं डेली लाइफ में? आपण मेजरमेंट का करतो? बघा, हा कोण आहे? मिल्कमॅन. काय करतोय? मिल्कचं मेजरमेंट करतोय, व्हॉल्यूमचं मेजरमेंट करतोय. क्या कर रहा है वो? देखो, व्हॉल्यूम काय यूज करतो? मेजरिंग कप. आणि काय मेजर करतो? व्हॉल्यूम ऑफ मिल्क. क्या मेजर करता है वो मिल्कमैन? मिल्क, दूध का व्हॉल्यूम. ओके, नेक्स्ट क्लोथ सेलर काय मोजणार आहे? तर लेंथ मोजणार आहे. कशाची? त्याच्याकडे असणाऱ्या क्लोथ्सची किंवा फॅब्रिकची. आणि त्याच्यासाठी काय यूज करणार? त्याच्याकडे असतं बघा हा टेप, टेलर्स टेप म्हणू आपण. ओके, चला आता नेक्स्ट कडे डॉक्टर कडे जाऊ. डॉक्टर काय करतायत? डॉक्टरच्या हातामध्ये काहीतरी आहे. काय आहे? तर थर्मोमीटर. क्या है डॉक्टर के हाथ में? डॉक्टर के हाथ में थर्मोमीटर. क्या करते हैं डॉक्टर उससे? डॉक्टर करते हैं टेम्परेचर मेजर. हमारे बॉडी का टेम्परेचर मेजर करने के लिए लगता है थर्मोमीटर. काय लागतं आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करायला? थर्मोमीटर. ओके, आता चला जरा भाजी आणायला व्हेजिटेबल वेंडर कडे. बघा त्याच्याकडे असतं बघा एक बॅलन्स. ओके, त्याला आपण वेट स्केल म्हणतो. ओके, वजन काटा, हम उसको वजन काटा भी बोलते हैं. तो क्या करता है वो? उधर वेट मेजर करता है. ओके, सो दीज आर द डे टू डे लाइफ एग्जांपल्स ऑफ मेजरमेंट इन आवर लाइफ. ओके, ये है मेजरमेंट के उदाहरण हमारे डे टू डे लाइफ के. ओके, अभी मिस्टेक किधर होती है? हमको क्या लगता है मेजरमेंट मतलब जस्ट काउंटिंग, बट इट इज नॉट राइट. आपल्याला वाटतं की मेजरमेंट म्हणजे फक्त काउंटिंग, पण असं आहे का? नाही. तर काय बघायचं? करेक्ट काय? मेजरमेंट मीन्स फाइंडिंग एक्झॅक्ट क्वांटिटी युजिंग प्रॉपर युनिट्स अँड प्रॉपर इन्स्ट्रुमेंट. नुसतं काउंटिंग म्हणजे मेजरमेंट नाही. तर मेजरमेंट म्हणजे काय? प्रॉपर एक्झॅक्ट क्वांटिटी आणि त्याचं युनिट विथ प्रॉपर इन्स्ट्रुमेंट मेजर करणं म्हणजे मेजरमेंट. ओके, तर चला नीड फॉर स्टँडर्ड मेजरमेंट. नेक्स्ट मध्ये बघूया नीड फॉर स्टँडर्ड मेजरमेंट. तर बघा क्यों जरुरी होते हैं स्टँडर्ड मेजरमेंट. तर डेफिनेशनच दिलेली आहे इथं. स्टँडर्ड मेजरमेंट युजेस फिक्स्ड युनिफॉर्म युनिट्स दॅट आर सेम फॉर एव्हरीवन. म्हणजे एका स्पेसिफिक क्वांटिटीला जर आपल्याला मेजर करायचं असेल तर त्याचे फिक्स्ड युनिट्स असतात. ओके, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? स्टँडर्ड मेजरमेंट, किंवा ती क्वांटिटी आपण स्टँडर्डली मेजर करतो. ओके,
तर बघा आता इकडे एक्झाम्पल दिले नॉन लेंथ मोजण्याचे. आपण लेंथ कुठल्या कुठल्या युनिट्सने आपण मेजर करू शकतो, त्याच्यातले 2 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. इथं दिलेलं आहे नॉन स्टँडर्ड युनिट्स आणि खाली दिलेले आहेत स्टँडर्ड युनिट्स. तर बघा हे एक डिफरंट एक्झाम्पल्स आहेत बघा. आपल्या 2 फिंगर, ही फिंगर मधली जी विड्थ आहे ते आपण मेजर करण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो, अंगुल म्हणतो. ओके, तर हँड स्पॅन मोजण्यासाठी हँड स्पॅन 2 हँड्स मधलं जे स्पेसिफिक डिस्टन्स आहे त्याला आपण हस्त म्हणतो. ओके, फुट स्टेप बघा आणि क्युबिट हे सगळे वेगवेगळे नॉन स्टँडर्ड युनिट्स आहेत. कारण मला सांगा हे प्रत्येकाचं सेम असणार आहे का? नाही. प्रत्येकाचे फुट स्टेप सेम असणार आहेत का? क्यूबिट सेम असणार आहेत का? नहीं, एब्सोल्युटली नहीं होंगे ये सेम. तो इसको बोलेंगे क्या स्टैंडर्ड? नो, क्योंकि डिफरेंट पीपल हैव डिफरेंट बॉडी साइजेस. प्रत्येक लोग हर इंसान की साइज सेम नहीं होती. ओके, सो चाइल्ड अँड अडल्ट सेम असणार आहे का? नसणारच आहे. त्याच्यामुळे हे स्टँडर्ड नाही. ह्याच्यामुळे ह्या इन्स्ट्रुमेंट ह्या स्पेसिफिक नॉन स्टँडर्ड युनिट्सला जर आपण यूज करून लेंथ काउंट केली किंवा लेंथ मेजर केली तर ऍब्सोल्युटली ते आन्सर्स जे काय असतील ते ऍक्युरेट येणार आहेत का? याच्यामध्ये खूप सारे एरर्स असतील. दॅट्स वाय एक स्पेसिफिक स्टँडर्ड युनिट असायला पाहिजे आणि म्हणून स्टँडर्ड युनिट्सची कन्सेप्ट राईज झाली. ओके, तर बघा स्टँडर्ड युनिट्सचे इम्पॉर्टंट काय असतात. सगळ्यात महत्वाचं युनिफॉर्मिटी. सगळ्यांसाठी सगळीकडे ऑल ओव्हर द वर्ल्ड ते कसे असतात? सेम असतात, चेंज होत नाही. सगळ्यात महत्वाचं सेकंड, कन्फ्युजन नसतं. एव्हरीवन कॅन अंडरस्टँड दॅट क्वांटिटी. ओके, फेअर ट्रेड. ओके, सो ट्रेड करण्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. बायर्स अँड सेलर्स गेट द राईट अमाऊंट बिकॉज ऑफ द स्टँडर्ड. नॉन स्टँडर्ड मध्ये येणार आहे का? नाहीच येणार. खूप सारे एरर्स असतात, आपण मगाशी डिस्कस केलं. आणि सायंटिफिक ॲक्युरेसी. तर नीट बघा, परत एकदा आपण डिस्कस करूया. वाय स्टँडर्ड युनिट्स आर इम्पॉर्टंट. पहिली गोष्ट तर युनिफॉर्मिटी, सेम एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. दुसरी गोष्ट कन्फ्युजन अवॉइड होतं, इट प्रिव्हेंट्स द कन्फ्युजन. ट्रेड साठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, बायर आणि सेलर्सला प्रॉपर इक्वल राईट अमाऊंट मध्ये त्यांचे जे काय असेल ते मिळतं. आणि सायंटिफिक ॲक्युरेसी. एक्झाम्पल मध्ये दिलंय बघा, मीटर स्केल. मीटर स्केल तुम्ही कुठेही जावा वर्ल्ड मध्ये फिक्स असणारच आहे, सेम असणार आहे. कुठं त्याच्यामध्ये चेंज असणार आहे का? नाही. त्यामुळे मीटर स्केल इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरमेंट. आता मीटर स्केलने काय मोजणार? वेट तर नाही मोजणार. मीटर स्केल यूज करून आपण काय मोजत असतो? लेंथ मोजत असतो, लेंथ किंवा डिस्टन्स. ओके ओके, आता बघा इथं 2 मित्रांचं एक्झाम्पल दिलेलं आहे. काय करतोय बघा. पहिला ए युजेस अ शॉर्ट स्टिक. त्याला काहीतरी लेंथ मोजायची आहे आणि लेंथ मोजण्यासाठी काय करतोय? छोट्या छोट्या स्टिक्सचा वापर करतोय. आणि त्याला काय केलं, एकानंतर एक अशा स्टिक्स ठेवल्या तर ते डिस्टन्स चेक केलं तर किती आलं? 8 स्टिक्स. पण दुसरा मित्र त्याचाच काय करतोय बघा, लॉंग स्टिक यूज करतोय तर त्याचं डिस्टन्स किती आलं? 3 स्टिक्स. ओके, तर दोघांमध्ये डिफरन्स काय? तर वन फ्रेंड मेजर्ड युजिंग अ शॉर्ट स्टिक अँड अदर फ्रेंड मेजर्ड युजिंग लॉंग स्टिक. आणि ज्यावेळेस ते डिस्टन्स काउंट करतील ना तर दोघांच्या डिस्टन्स मध्ये खूप सारा फरक येतो. रिजल्ट काय? दे गॉट डिफरंट डिस्टन्सेस. ऐसा क्यों बरा होता है? बोलो. देखो, दे यूज नॉन. मला सांगा, हे स्टिक्स काय स्टँडर्ड युनिट्स ऑफ मेजरमेंट आहेत का? नाही. स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरमेंट जर नाही यूज केले तर काय होणार आहे? एरर्स तर येणारच आहेत. Okay, so they used non-standard measurement to get the same answer. Okay, and they needed a fixed. मग आता जर याच्यातला जर एरर आपल्याला मिनिमाइज करायचं असेल तर आपल्याला काय यूज करायला लागेल? स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरमेंट. यस, काय? मीटर स्केल आपल्याला यूज करायला. क्या हमको क्या यूज करना पड़ेगा? इधर हमको वापरना पड़ेगा मीटर स्केल. का बरं मीटर स्केल? तर मीटर स्केल इज फिक्स्ड यूनिट. मीटर स्केल एक लेंथ मेजर करने का फिक्स यूनिट होता है, स्टैंडर्ड होता है. इसीलिए इंस्टेड ऑफ दिस छोटा छोटा और मोटा मोटा स्टिक्स हम क्या वापरेंगे? हम क्या यूज करेंगे? इधर हम यूज करेंगे मीटर स्केल. ओके, और अगर हम इन दोनों को, ए और बी को
2 मीटर स्केल देंगे और बोलेंगे कि डिस्टेंस मेजर करो, तो क्या होगा? अब होगा क्या एरर? इस टाइम एरर नहीं होगा। सो दिस इज वेरी इंपॉर्टेंट। सो क्या सीखा? Using non-standard units of measurement will always create errors. So to avoid the errors, अगर हमको errors avoid करने हैं तो क्या यूज करेंगे? यूज करेंगे standard units of measurement. ओके, और standard units measure करने के लिए एक system of units भी है, उसको बोलते हैं SI units, system of SI units. Okay, international system of units, which is globally accepted standard units. For example, देखो इधर कुछ quantities दिए हैं और उनके SI unit के symbol, SI unit चे symbol आणि त्यांचे examples दिलेले आहेत. ओके, तर बघा पहिली क्वांटिटी काय आहे? पहिली आहे लेंथ किंवा आपण त्याला डिस्टन्स किंवा तिथेच आपण म्हणूया हाईट. तर काय आहे लेंथ, डिस्टन्स, हाईट मेजर करण्याचं स्टँडर्ड युनिट? असे तर खूप सारे युनिट्स आहेत. सेंटीमीटर आहे, मिलीमीटर आहे, किलोमीटर आहे, माइल्स असतं, यार्ड्स असतं. पण स्टँडर्ड कोणतं आहे? स्टँडर्ड आहे मीटर. ओके, तर मीटरचं सिम्बॉल काय? बघा इथे एम. आणि कशाला यूज करतो? बघा स्केल असती परत टेप्स असतात. चला आता नेक्स्ट युनिट बघा काय? मास कशात मोजतो आपण? किलोग्राम्स. बघा किलोग्राम्स, मास मोजने के लिए क्या यूज करते हैं? यूनिट किलोग्राम्स. उसका सिंबल क्या है? केजी. ओके, बघा डंबेल्स इथे लिहिले बघा काय लिहिले? 1 kg चा डंबेल आहे हा. ओके, चलो अभी नेक्स्ट बघा काय आहे? टाइम मेजर करण्यासाठी काय वापरतो? सेकंड. ओके, सेकंडचं सिंबल एस. वॉच. टाइम मोजने के लिए क्या यूज करते हैं? क्या है उसका ऐसा यूनिट? सेकेंड का क्या है सिंबल? स्मॉल एस. और क्या है देखो इधर. चलो नेक्स्ट है नेक्स्ट काय आहे? टेम्परेचर से ऐसा आहे. ओके, आता आपल्याला माहिती आहे व्हेरी कॉमन युनिट ऑफ टेम्परेचर आपण जे बघतो सगळीकडे ते सेल्सियस, पण ऍक्च्युअली सेल्सियस हे स्टैंडर्ड यूनिट नहीं. सेल्सियस टेम्परेचर का स्टैंडर्ड यूनिट नहीं है. तो फिर क्या है? टेम्परेचर का स्टैंडर्ड यूनिट है केल्विन. ओके, तो किस डिनोटेड बाय के? थर्मोमीटर. ओके, सो एसआई यूनिट ऑफ टेम्परेचर एज वी डिस्कस्ड. केल्विन हे स्टँडर्ड युनिट आहे, पण कॉमनली यूज्ड युनिट्स काय आहेत? सेल्सियस अँड मेनली फॅरेनहाइट. फॅरेनहाइट हे क्लिनिकली जास्त यूज होतं बघा आता कॉमन मिस्टेक्स आणि करेक्शन मध्ये काय आहे? तर काय म्हणतं? एसआय युनिट्स आर ओनली युज्ड इन सायन्स लॅब. नो, एसआय युनिट्स आपण डे टू डे लाईफ मध्ये पण यूज करतो, वर्ल्ड वाईड, ट्रेड मध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये आणि डे टू डे लाईफ मध्ये. ओके, चला अभी नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा काय दिले आपल्याला? युनिट्स यूज्ड इन एन्शियंट टाइम्स. एन्शियंट टाइम के लोग क्या क्या यूनिट्स यूज करते थे? देखो ओल्ड युनिट काय यूज करायचे बघा? अंगुल म्हणजे काय? फिंगर्स मधली विड्थ. नीट बघा इथे काय इथे दिसतंय बघा, प्रॉपर दाखवलंय फिंगर्स मधली विड्थ ऑफ फिंगर. स्टँडर्ड आहे का? नाही, नॉन स्टँडर्ड आहे. खूप सारे प्रॉब्लेम्स होतात कारण प्रत्येकाचं सेम नसतं. साईज सगळ्यांची सेम असते का? नाही. त्यामुळे इट व्हॅरीज म्हणजे जसं जसं एज चेंज होईल तसं तसं ते डिस्टन्स चेंज होतं. त्यामुळे त्याला आपण स्टँडर्ड युनिट म्हणू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर काय आहे बघा? मुष्टी. तर बघा काय मुष्टी कुठलं डिस्टन्स असतं? विड्थ ऑफ आवर क्लोज्ड फिस्ट. हे पण सेम चेंज होत राहतं. एज जसं जसं एज चेंज होत राहील तसं ते चेंज होत राहतं. त्याच्यानंतर हँड स्पॅन. ओके, थंब टू लिटल फिंगर मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण हँड स्पॅन म्हणतो. ओके, पण प्रत्येकाचं सेम असतं का? नाही होता सेम. अभी देखो नेक्स्ट क्या है? फुटस्टेप. अवेअर डिस्टन्स बिटवीन लेंथ ऑफ आपले 1 स्टेपचं डिस्टन्स नसतं सेम. त्यानंतर क्युबिट, जसं मगाशी डिस्कस केले, एल्बो टू मिडल फिंगर टिप.
हे पण चेंज होत राहतं. ओके, सो दीज यूनिट्स वी आर बेस्ड ऑन आवर बॉडी पार्ट्स. पण पहिली गोष्ट तर ये एक्यूरेट नहीं होते, इनमें बहुत ज्यादा एरर होता है ना. यस, ओके, अभी बघो हिंदी है. चलो देखो अभी क्या है, यूनिट्स ऑफ लेंथ. ओके, सो प्रॉपर युनिट्स ऑफ लेंथ क्या क्या है. स्टँडर्ड युनिट्स, जसं आपण मगाशी म्हटलं स्टँडर्ड युनिट मध्ये काय काय येतं. तर एसआय युनिट ऑफ लेंथ काय बघा, मीटर. मीटर पेक्षा जर मोठं काय पाहिजे असेल बिगर युनिट तर ते असतं किलोमीटर. मीटर पेक्षा छोटं स्मॉलर युनिट असतं सेंटीमीटर, और उससे भी छोटा होता है मिलीमीटर. किलोमीटर, मीटर. ओके, सो 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स, 1000 मीटर्स. आता किलोमीटर कधी वापरतो, ज्या वेळेस आपल्याला लॉंगर डिस्टन्स काउंट करायचं असेल किंवा मोजायचं असेल, लॉंगर डिस्टन्स साठी आपण यूज करतो किलोमीटर. ओके, त्याच्यानंतर मीटर शॉर्टर, किलोमीटर पेक्षा जर छोटं डिस्टन्स असेल तर आपण यूज करतो मीटर. ओके, स्केलचा वापर करतो त्याच्यासाठी. ओके, मीटर पेक्षा पण छोटं स्मॉल डिस्टन्स लाईक पेन्सिल वगैरे मेजर करायचं असेल तर आपण यूज करतो सेंटीमीटर. आपल्या कंपास बॉक्स मध्ये सेंटीमीटर स्केल असते बघा. ओके, सो त्याच्यानंतर बघा स्मॉल ऑब्जेक्ट लाईक पेन्सिल, आणि त्याच्यापेक्षाही स्मॉलर ऑब्जेक्ट जर मेजरमेंट करायची असेल तर आपण यूज करतो मिलीमीटर. ओके, सो कन्व्हर्जन चार्ट इथं बघा एकदा. 1 मीटर म्हणजेच किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. ओके, अँड 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1000 मीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर, 10 मिलीमीटर. ओके, अँड 1 मीटर म्हणजे किती मिलीमीटर, तर 1000 मिलीमीटर. हा कन्व्हर्जन टेबल चार्ट खूप महत्वाचा आहे. ओके, जर तुम्हाला ह्या स्लाइड्स तुमच्याकडे पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक देतो आपल्या व्हॉट्सअप चॅनलची. त्या व्हॉट्सअप चॅनलवरती ह्या सगळ्या स्लाइड्स मी अपलोड करून ठेवतो, तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, चला आता नेक्स्ट बघूया. एक्झाम्पल्स दिलेले आहेत काय इथे, तर ते एक्झाम्पल्स बघूया. बघा सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये काय म्हणतंय, कन्व्हर्टिंग युनिट्स मीटर टू सेंटीमीटर. स्टेप काय करायचं बघा. पहिली स्टेप, पहिल्यांदा व्हॅल्यू लिहायची. आपल्याला काय करायचंय, 2.5 मीटर्सला सेंटीमीटर्स मध्ये कन्वर्ट करायचं. तर काय करणार, पहिली गोष्ट तर व्हॅल्यू लिहा तिथे. ओके, तर लिहा. आपण लिहिली व्हॅल्यू, काय लिहिली, 2.5 मीटर्स. आपल्याला फॉर्म्युला माहिती है, कन्वर्जनचा फॉर्म्युला माहिती है. 1 मीटर हमको ऑलरेडी पता है, हमको माहिती है. क्या माहिती है, 1 मीटर मतलब 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. 1 मीटर मतलब कितना सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. तो उसके बाद क्या करने का, डायरेक्ट 2.5 को मल्टीप्लाई करने का 100 से. तो ये देखो इधर 2.5 मल्टीप्लाइड बाय 100. और सॉल्व करो उसको. अगर सॉल्व करने के बाद कितना आएगा, देखो 2.5 इंटू 100 सॉल्व करने के बाद आएगा 250. ओके, 250 लिख के करेक्ट आएगा क्या, नहीं. उसके बाद हमको देना पड़ेगा करेक्ट युनिट नाही दिलं तर काहीच सगळं रॉंग. त्यामुळे युनिट प्रॉपर देणं गरजेचं आहे. सो 2.5 मीटर मतलब कितना सेंटीमीटर, 250 सेंटीमीटर. ओके, सो रिमेंबर, सो मीटर टू सेंटीमीटर काय करणार, जर मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर जस्ट मल्टीप्लाय द नंबर विथ 100. क्या करने का, उस नंबर को 100 से मतलब 100 से गुणने का, मतलब क्या करने का, मल्टीप्लाय करने का. ओके, सो मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स बघा आता काय काय दिलेले आहेत. लेंथ मेजर करण्यासाठी आपल्याकडे खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. बघा आपल्या कंपास बॉक्स मध्ये जो रुलर असतो तो किती सेंटीमीटरची स्केल असते, 15 सेंटीमीटरची. स्मॉल साईजचे ऑब्जेक्ट्स आपल्याला मोजण्यासाठी, नोटबुक्स, पेन्सिल, त्यांची लेंथ मेजर करण्यासाठी आपण ते वापरतो. ओके, 15. त्याच्यानंतर मीटर स्केल जी 100 मीटरची असते. मीडियम ऑब्जेक्ट लाईक डेस्क, टेबल ची लेंथ आपल्याला जर मेजरमेंट घ्यायची असेल तर आपण ते वापरतो. त्याच्यानंतर मेजरिंग टेप, कर्व्ड सरफेसेस किंवा और बॉडी मेजरमेंट घेण्यासाठी मेजरिंग टेप असतो. बघा टेलर स्टेप पण आहे, फ्लेक्झिबल फॉर मेजरिंग द क्लॉथ ॲट वेस्ट साइज. ओके, त्याच्यानंतर थ्रेड पण असतो. थ्रेड कशासाठी, मेजरिंग द सर्कम्फरन्स ऑफ द राउंड ऑब्जेक्ट्स.
आणि त्याच्यानंतर बघा हे सर्वे करण्यासाठी जो टेप लागतो तो लॉंग डिस्टन्स मोजण्यासाठी असतो. ओके, कॉमन मिस्टेक आपल्याला काय वाटतं, रुलर सगळ्या साईजचे सगळ्या लेन्थ मेजरमेंट करू शकतो, पण नाही, असं नाही. ओके, डिफरंट ऑब्जेक्ट्स नीड डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स फॉर मेजरमेंट. ओके, आता बघा नेक्स्ट याच्यामध्ये ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ लेंथ. काय रूल्स फॉलो करायचे मेजरमेंट करण्यासाठी? बघा इथं रूल्स कसे दिलेत बघा. फर्स्ट याच्यामध्ये करेक्ट, आपण रॉंग काय हे सेकंड आणि थर्ड रॉंग आहे. रूलरची पोजिशन शुड बी वेरी प्रॉपर. रूलर का पोजिशन बहुत इम्पोर्टेंट है, बहुत महत्वाचा है. क्या होना चाहिए? करेक्ट पोजिशन बघा. द ऑब्जेक्ट मस्ट टच द रूलर डायरेक्टली, है क्या? है. ओके, द जीरो मार्क शुड अलाइन विद द एज ऑफ द ऑब्जेक्ट, है क्या? देखो इधर, यस, इधर है क्या? नहीं है, इधर तो नहीं है. ओके, एंड होल्ड द रूलर स्ट्रेट नॉट टिल्टेड, ऐसा तो नहीं, ऐसा भी नहीं, तो कैसा होना चाहिए? ऐसा होना चाहिए. कैसा? ये देखो, ये वो कैसा. ओके, अभी नेक्स्ट पोजीशन ऑफ आवर आईज कैसी होनी चाहिए? पहले देखते हैं कैसी नहीं होनी चाहिए. लुकिंग फ्रॉम अबव और बिलो गिव अ रॉन्ग रीडिंग. ऐसे भी नहीं और ऐसे भी नहीं, तो कैसा? कीप आई एग्जैक्टली एट द सेम लेवल एज द मार्क. Okay, so correct eye level is very important for correct measurement. Okay, third, if the zero mark is broken, अगर हमारे पास ऐसी टूटी फूटी स्केल है तो क्या करेंगे? स्टार्ट फ्रॉम द 1 सेंटीमीटर मार्क. ओके, 1 सेंटीमीटर मार्क से मेजर करेंगे और जितना फाइनल लेंथ आया उसको उसमें से क्या करेंगे? 1 सेंटीमीटर को सबट्रैक्ट करेंगे. देखो इधर फाइनल जो भी आएगा उसको क्या करेंगे? 1 सेंटीमीटर से सबट्रैक्ट करेंगे. सो इधर कितना आया है देखो, ये करेंगे हम 1 से आया 9, सो टोटल आया 9. तो 9 सेंटीमीटर इज करेक्ट लेंथ ऑफ दिस पेन्सिल? नो. तो 9 को क्या करेंगे? 1 में से मायनस करेंगे. 9 मधून 1 ला काय करणार? मायनस करणार आणि मग करेक्ट आन्सर जे येतं ते आपली ॲक्युरेट लेंथ असते. ओके, बघा, रिमेंबर ॲक्युरेसी टुडे, सक्सेस टुमॉरो. ओके, सो एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा इथे, आपण एक्झाम्पल बघूया. सो इफ रूलर इज ब्रोकन तो क्या करेंगे? ये आपण आत्ताशी डिस्कस केलंच. ओके, बघा इथं काय म्हणतंय, रूलर इज ब्रोकन एट 0, सो यू स्टार्ट मेजरिंग एट 2 सेंटीमीटर. सो क्या करेंगे? इधर क्या किया है? 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर पासून मेजरमेंट चालू केली. 2 टू एंड कुठपर्यंत आला? 7 पर्यंत. तर बघा मग काय आलं? फायनल स्टार्टिंग रिडिंग होती 2 सेंटीमीटर, फायनल रिडिंग होती 7 सेंटीमीटर. सो आपण काय केलं? स्टार्टिंग रिडिंग आणि फायनल रिडिंग पण लिहून घेतली आणि आपला फॉर्म्युला काय? ऍक्च्युअल लेंथ. आता जर आपल्याला पेन्सिलची ऍक्च्युअल लेंथ काढायची असेल तर फायनल रिडिंग मायनस स्टार्टिंग रिडिंग. तर फायनल रिडिंग किती होती? 7 आणि स्टार्टिंग 2. सो 7 मायनस 2 किती आली? 5 सेंटीमीटर. सो ऍक्च्युअल लेंथ इज हाऊ मच? 5 सेंटीमीटर. ओके, अभी मेजरमेंट करने के लिए और एक चीज बहुत महत्वाची है, मतलब बहुत जरूरी है, बहुत इंपॉर्टेंट है. कौन सी चीज? रेफरेंस पॉइंट. क्या महत्वाचा है? रेफरेंस पॉइंट. सो व्हाट इज रेफरेंस पॉइंट? देखो एक एक्टिविटी से समझते हैं. तो ये बच्चे देखो क्या खेल रहे हैं, इधर वो क्या प्ले कर रहे हैं, खो खो खेल रहे हैं. तो इधर स्टार्टिंग पॉइंट, स्टार्टिंग लाइन इधर से ले, तो ये देखो ये क्या होगी? रेफरेंस लाइन. इस रेफरेंस लाइन को ही ये क्या करेंगे? उसके अराउंड ही क्या करेंगे? रिवॉल्व करेंगे. सो देखो क्या रेफरन्स पॉइंट म्हणजे काय? तर डेफिनेशन ऑफ रेफरन्स पॉइंट दिलेली आहे बघा इथे. रेफरन्स पॉइंट इज अ पॉइंट विच इज फिक्स्ड पॉइंट फ्रॉम विच डिस्टन्सेस आर मेजर्ड. ओके, रेफरन्स पॉइंट म्हणजे काय? तर एक असा फिक्स पॉइंट जिथून आपण डिस्टन्स मेजर करतो. समजा आपण असं रूलर ठेवलं तर इथं काय लिहिलेलं असतं? 1 सेंटीमीटर किंवा 0 लिहिलेलं असतं ना. 0 पासूनच असं जातो आपण. तर 0 सेंटीमीटर हा रूलरचा काय झाला? आपण मेजरमेंट करताना तो आपला रेफरन्स पॉइंट झाला. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट
without reference point measurement would have no starting point. मेजरमेंटच आपण करू शकणार नाही. सो रेफरन्स पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा इथे खोखोचं एक्झाम्पल दिले. फर्स्ट पोल इज अ रेफरन्स पॉइंट फॉर प्लेसिंग द सेकंड. येस, एक पोल जोपर्यंत आपण प्लेस करत नाही तोपर्यंत सेकंड डिस्टन्स घेऊन प्लेस करूच शकत नाही खो मध्ये. ओके, हायवेज बघा, हायवेज वरचं काय एक्झाम्पल आहे. हायवेज वरती जे असे माइलस्टोन्स लावलेले असतात बघा, माइलस्टोन्स शो द डिस्टन्स फ्रॉम अ रेफरन्स पॉइंट इन द सिटी. हे पण प्रॉपर प्लेस करण्यासाठी रेफरन्स पॉइंट गरज असते. त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये बॉलिंग क्रीज इज अ रेफरन्स पॉइंट फॉर मेजरिंग द पिच लेंथ. इथं पण रेफरन्स पॉइंटची गरज असते. ओके, 2 विकेट्स मधलं डिस्टन्स मेजर करण्यासाठी. सो मिस्टेक काय आहे बघा, द डिस्टन्स कॅन बी मेजर्ड फ्रॉम एनीवेअर. नो, आपण कुठूनही डिस्टन्स मेजर करू शकत नाही. तर करेक्शन काय, तर डिस्टन्स मस्ट ऑलवेज बी अ मेजर्ड फ्रॉम रेफरन्स पॉइंट. कुठलंही डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपल्याकडे एक आधी फिक्स पॉइंट असतो, त्या पॉइंटला आपण रेफरेंस पॉइंट बोलतो. कौन सा भी डिस्टेंस मोजने के लिए हमारे पास जो वन फिक्स्ड पॉइंट होता है उस पॉइंट को हम क्या बोलते हैं, रेफरेंस पॉइंट. और रेफरेंस पॉइंट को ध्यान में रखते हुए ही हम क्या करते हैं, कोई सी भी चीज का डिस्टेंस मेजर कर सकते हैं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द लेंथ, डिस्टन्स अँड हाईट. ओके, आता टेम्परेचर, थर्मोमीटर आणि ह्या चॅप्टर मधल्या ज्या नेक्स्ट कन्सेप्ट आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रसाद सर अभ्यास क्लासेस या चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्स पर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला या स्लाइड्स हव्या असतील तर आपल्या लिंक मध्ये दिलेल्या प्रसाद सर अभ्यास क्लासेस या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्या चॅनलवरती ह्या सगळ्या स्लाइड्स मी सेंड करतो. ओके, थँक्यू.